नमस्कार, सीयू मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची। तांदूळ किती प्रमाणात घ्यायचे, डाळ किती प्रमाणात घ्यायची, पीठ कसं आंबवायचं ते आपण सर्व टिप्स सहित या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही पहिल्यांदा जरी ही इडली बनवली तरी एकदम छान मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली बनवून तयार होते। काही जणांचं पीठ व्यवस्थित आंबत नाही आणि पीठ जरी व्यवस्थित आंबलं तरी त्याची टम्म अशी फुगलेली इडली बनत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। अगोदर आपण साहित्य पाहूया। तर हा ग्लास आहे, या ग्लासाने मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही कुठल्याही मापाने हे साहित्य घेऊ शकता। जर तुम्ही वाटीने जरी घेतलं तरी 3:1 असंच प्रमाण ठेवायचं आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये पीठ व्यवस्थित आंबत नाही, त्यासाठी काय करायचं, तर सकाळी लवकरच आपल्याला हे तांदूळ आणि डाळ साहित्य भिजवून ठेवायचं आहे। तर सकाळी चहा नाश्ता झाला की 8च्या टायमिंगला हे सगळं भिजत घातलं तरीही चालेल, 8 ते 9च्या दरम्यान। आणि दुपारी काम आवरलं की 2 ते 3 वाजता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ आंबण्यासाठी भरपूर असा वेळ भेटतो। आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं जास्त ऊब नसते, त्यामुळे आपलं पीठ रात्रभर आंबत नाही। जर आपण लवकर जर 3 ते 4 दरम्यान जर हे साहित्य काढून ठेवलं तर भरपूर असा वेळ आपल्याला पीठ आंबण्यासाठी भेटतो। उन्हाळ्यामध्ये कसं पटकन पीठ आंबतं। तर आपण आता हे डाळ आणि तांदूळ सकाळी 8 ते 9च्या दरम्यान भिजत घातले होते। आता दुपारी पूर्ण काम आवरल्यानंतर 3 वाजता हे मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे। 5 ते 6 तास जरी भिजत ठेवलं तरी भरपूर होतं। तर बघा, एकदम रवाळ असे आपण हे तांदूळ काढून घेतलेले आहेत। याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेताना। 3 ते 4 चमचे पाणी टाकलं तरीही चालेल। आता त्याचप्रमाणे आपण इथे उडदाची डाळसुद्धा काढून घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक अशी ही डाळ आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे। याच्यात आपण आणखी एक सिक्रेट घालणार आहोत, ते म्हणजे पोहे। तर जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढायला घेतो त्यावेळेस हे पोहे आपल्याला 5 मिनिटं पाण्यात ठेवायचे आहेत आणि शेवटी याची सुद्धा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। इडलीमध्ये पोहे टाकल्यामुळे आपली इडली एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत बनते। तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पीठ जर थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे। एकदम पातळही पीठ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। घट्ट झालं की इडली कडक बनते आणि पातळ झालं की आपली इडली फुगत नाही। तर हे छान असं मिक्स करून आता बघा इथे मी याच्यावर ताट झाकून छान असं उबदार जागेवर ठेवलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकतात किती छान असं आपलं हे पीठ पूर्ण आंबलेलं आहे, मस्त जाळीदार हे पीठ बनलेलं आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या पिठाच्या इडल्या बनवून तयार होतात। तुमचंही पीठ असं आंबतं का? जर नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर हे पूर्ण पीठ असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं जाळीदार आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तर आपल्याला जेवढं इडली बनवण्यासाठी पीठ पाहिजे आहे तेवढंच एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं, बाकीचं फ्रीजमध्ये स्टोअर करून 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात वापरू शकतात। आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये पीठ आपण जेव्हा रात्री भिजत घालतो तेव्हा कधीच मीठ टाकायचं नाही, नाहीतर आपलं पीठ व्यवस्थित आंबत नाही। उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही इडली बनवत असाल तेव्हा मीठ टाकलं तरीही चालते। याचे तुम्ही डोसे, उत्तप्पे सुद्धा बनवू शकतात। आता इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी जास्तही टाकायचं नाही, 1 ते 1.5 इंच पाणी टाकायचं आणि गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे। नंतरच आपल्याला याच्यामध्ये इडली ठेवायची आहे। थंड पाण्यामध्ये इडली ठेवू नका, शक्यतो पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये नंतर इडलीच्या प्लेट ठेवून घ्यायच्या। आता इडलीच्या प्लेटला आपल्याला छान असं तेल टाकून याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने पसरू शकता किंवा टिश्यू पेपरने पसरलं तरीही चालेल। सर्व प्लेटला इथे मी तेल लावून घेतलं, याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर भरून घेतलं। आता सर्व इडल्या
आपल्याला ह्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. तर आपल्याला जेव्हा इडलीची प्लेट ठेवतो तेव्हा काळजी घ्यायची आहे की हे जे होल आहेत आपल्या इडलीच्या प्लेटला ते सर्व एकावर एक आले पाहिजेत. म्हणजे जे आतमध्ये वाफेने पाणी सुटतं ते पूर्ण इडलीवर पडल्यामुळे आपली इडली अशी चिकट थोडीशी ओलसर होते. जर होल एकावर एक ठेवले की पूर्ण पाणी खाली निचरून जातं. तर बघा, लो मिडियम गॅसवर मी 10 ते 12 मिनिटं ह्या इडल्या वाफून घेतल्या आहेत. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत ह्या इडल्या बनलेल्या आहेत. आणि बघा, एकदम टम्म फुगून ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या प्लेटा बाहेर काढून थंड करून घ्यायच्या. याच्या आता आपण ह्या सर्व इडल्या काढून घेऊ. बघा, अजिबात खालीही चिकटलेली नाही आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आता याचप्रमाणे आपण सर्व इडल्या काढून घेऊया. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर शिव मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. थँक्यू.